श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महिलांना देवीचा दर्जा दिला जातो. नवरात्र उत्सवामध्ये जी काही पूजा केली जाते ती देवी तत्वाची पूजा केली जाते. तर यामध्ये महिलांचा खास आदर राखला जावा, महिलांना विशेष असे स्थान मिळावे म्हणूनच महिलांना देवी समजून आपण तिची पूजा करतो. तर या नवरात्रीमध्ये एक महत्त्वाचा विधी मानला जातो तो म्हणजे कन्यापूजन. तर ज्याप्रमाणे दुर्गेची 9 वेगवेगळी रूपे आहेत त्याचप्रमाणे बालिकांना दुर्गेचे रूप समजून त्यांची विधिवत पूजा केली जाते. असे शास्त्र आपले सांगते की जो कोणी भाविक भक्त श्रद्धेने भक्तिभावाने या नवरात्रोत्सवामध्ये कन्यापूजन करतो त्याच्यावर देवीची अखंड कृपा राहते. त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रीला सौभाग्य लाभते व तिने केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळून तिच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. तर कन्यापूजनाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कन्यापूजनाचे महत्त्व, कन्यापूजन कशा पद्धतीने करावे आणि कन्यापूजनाची पूजन करताना कोणते नियम पाळावे जेणेकरून व्रताचे आपणास संपूर्ण फळ मिळेल. तर प्रथम आपण पाहूया कन्यापूजेचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व असते. नवरात्रीच्या काळात 9 मुलींची 9 देवी म्हणून पूजा केली जाते. तसेच एखाद्याच्या क्षमतेनुसार त्यांना अन्नदान केले जाते. असे मानले जाते की जे लोक नवरात्रीच्या अष्टमी आणि दशमी तिथीला कन्येची पूजा करतात आणि प्रसाद घेऊन उपवास संपवतात त्यांना माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार अष्टमीच्या दिवशी कन्येची पूजा केल्यास शुभ फळ मिळते असे सांगितले जाते. यंदा 10 की 11 ऑक्टोबर कधी आहे कन्यापूजन तर जाणून घेऊया. कन्यापूजनाची योग्य तिथी, शुभ मुहूर्त. यंदा महाअष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आली आहे. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 10 ऑक्टोबरला दुपारी 12:31 सुरू होईल आणि 11 ऑक्टोबरला रात्री 12:06 असणार आहे. उदय तिथीनुसार शुक्रवारी 11 ऑक्टोबरला दुर्गाष्टमी साजरी होणार आहे. त्याच दिवशी कन्यापूजन येणार आहे. कन्यापूजनेचा शुभयोग. कन्यापूजेच्या दिवशी 3 शुभयोग तयार होत आहेत. यावेळी सुकर्मयोग, रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. कन्या पूजेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:41 ते 5:30 असतो. या दिवशी सकाळी माँ महागौरी आणि माँ सिद्धिदात्रीची पूजा करावी आणि पूजेसाठी मुलींना आमंत्रित करावे. दिवसभर सुकर्म योग आहे, मात्र सकाळी 6:20 ते 10:41 ही वेळ पूजेसाठी शुभ आहे. राहू काळ सकाळी 10:41 पासून ते दुपारी 12:08 आहे. तर आता आपण पाहूया की कन्यापूजन कसे करावे. तर 9 किंवा 12 मुलींना या कन्यापूजनासाठी बोलवावयाचे आहे. सर्व मुली या 10 वर्षाच्या आतील असणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आमंत्रित मुलींना एका ठिकाणी एका रांगेमध्ये बसवायचं आहे. त्यांना रांगेत बसवून झाल्यानंतर घरात मुली आल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत. त्यांना हरभरा, पुरी, हलवा, खीर इत्यादींचा नैवेद्य अर्पण करावा. मुलींनी जेवण संपल्यानंतर त्यात हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावा. यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करा. त्यांना क्षमतेनुसार फळे, वस्त्र आणि दक्षिणा द्या. आपण ही जी कन्यापूजन करणार आहोत त्यामध्ये त्या मुलींचे जे रूप आहे ते दुर्गेचे रूप समजून, माता लक्ष्मींचे रूप समजून त्यांची पंचोपचारे पूजा करूनच, त्याचप्रमाणे त्यांना यथोसांग फळ, वस्त्रे आणि दक्षिणा देऊनच
त्यांची विशेष पूजा करायची आहे. तर कन्या पूजेमध्ये वयाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. 2 वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होते. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो. 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीचे रूप असते. ही शत्रूंचा नाश करते. 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. तर मैत्रिणींनो, ही झाली कन्यापूजन कशा प्रकारे करावे, कन्यापूजनाचा शुभ मुहूर्त आणि कन्यापूजन करताना कोणते नियम पाळावे याविषयीची माहिती. जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एका नवीन उपायासोबत, तोडग्यासोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.